आंब्याचं झाड आणि हा आमचा विशंभर. हे आज आम्ही नारळ काकडी बाळासाहेब ढाके, ॲडव्होकेट बाळासाहेब ढाके यांच्या शेतामध्ये आलो होतो. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे आणि आज इथं शेतातले 2 नारळ पाणी पिऊन इतके नारळ पाणी मी आता घरी घेऊन चाललो. आमच्या प्रियांशीला, देवांशीला, काकड्या पण घेऊन चाललो. आणि तिकडं आपल्या 4 व्हीलरमध्ये आम्ही या बघा इकडं कैऱ्या आहे, ह्या कैऱ्या पण गाडीमध्ये ठेवलेल्या आहे. ते म्हणे नाही तुम्ही आता लोणचला कैऱ्या घेऊन जा म्हणे खारासाठी. म्हणलं ठीक आहे. आता चला मित्रांनो, आपण आपल्या गाडीकडे जाणार आहे आणि हे घरी नारळ पाणी आपण घेऊन चाललेले. अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो, हा आमचा विशंभर. शेतामध्ये हे ढोर, म्हशी, गाई आणि हा असा आनंद, हा आनंद कुठे न मिळणारा, पैसे देऊन न मिळणारा आनंद. बघा मस्त ढोरा आहे, मसाड आलेली आहे, समोरून बैल आलेला आहे. आणि मला पण भीती वाटते की त्या बैलानं मला मारलं नाही पाहिजे. गेला बाळासाहेब ढाके यांच्यामुळं तिकडे गेलेलं आहे बैल. हे बघा आपली गाडी आहे. हे आता हे बघा वातावरण चेंज होते. आता उन्हाळा चालू आहे, कडक मेचा महिना चालू आहे, पण पाऊस अतिशय पडलेला आहे या गावाकडे. गाडी ढाके साहेब माझ्या याच्यामध्ये चावी गाडीची आहे का, निघली का? 100चे 10 रुपये भेटले. राहू द्या नाही, 2दा दाबा एकदा. अशा प्रकारे आता खोललेली गाडी, कैऱ्या मागचं तिकीट टाकलेले आहे. आता एक नारळ पाणी, काकडी ही गाडी टाकलेली. आता ही गाडी सीधा डायरेक्ट दूध ना काळेगाव जाणार आहे. ही प्रियांशी फोटोग्राफीची गाडी. तर चला मित्रांनो, असं छान छान नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता भेटत राहू. कारण मी पण आज बाळासाहेब ढाके यांच्यामुळं ब्लॉग पहिला व्हिडिओ काढलेला आहे आणि असे प्रत्येक वेळेस आता आम्ही नवीन ब्लॉग बनवणार आहे आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण सगळेजण भेटत राहू. आता मी एक चॅनल चालू करणार आहे. चॅनलला तुम्ही लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला, सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपण व्हिडिओ बघितला. चला ते